श्री स्वामी समर्थ मंडळी. त्याची सकाळ झाली मस्तपैकी पप्पांची टोपी रुमाल प्रेस करून देण्यापासून छान कडक एकदम प्रेस केली रुमाल सगळे. त्यानंतर आज रविवार असल्यामुळे बालसंस्कार केंद्र होतं, तर बालसंस्कार केंद्राचा पहिला दिवस असल्यामुळे मुलांच्या स्वागतासाठी मुलांकडूनच छान पुष्पगुच्छ तयार करून घेतलं. ते छान मस्त पुष्पगुच्छ तयार झाल्यावर स्वामींची प्रार्थना म्हटली, गुरु ब्रह्मा गुरु विष्णूची. स्वामींची प्रार्थना झाल्यानंतर एक पुष्पगुच्छ स्वामींना दिले एका मोठ्या दादाकडून. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याची ओळख, त्यांना पुष्पगुच्छ दिलं. प्रत्येक विद्यार्थी एकमेकांना ओळखावा, दादाताई एकमेकांना ओळखावे, कोण कुठल्या वर्गात जातो, कुठल्या शाळेत जातो, कोणाला काय येतं, हे सगळं ओळख करून त्यांना छोटं एक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत केलं. आणि दर रविवारी सकाळी 9 वाजता आपलं बालसंस्कार केंद्र असतं. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थी हा इतका आनंदी होत होता, त्यांना एक माईक हातात घेतल्यामुळे स्टेज डेअरिंग येत होतं. त्यानंतर त्यांनीच बनवलेलं का असून आपण त्यांना पुष्पगुच्छ दिलं, त्यामुळे त्यांना एक वेगळा आनंदही होत होता. त्यानंतर या आपल्या छोट्या बालसंस्कार केंद्राच्या विद्यार्थ्याने भीमरूपी महारुद्र मारुती स्तोत्र म्हणून दाखवलं. त्याने इतकं सुंदर स्तोत्र म्हटलं, सगळे एकदम हात जोडून शांततेत ऐकत होते. नाही तर इतर वेळी खूप मस्ती करणारे मुलं एकदम शांततेत बालसंस्कार केंद्रात बसतात, मंत्र स्तोत्र म्हणतात. त्यानंतर आपला हा विद्यार्थी खूप हुशार असा विद्यार्थी हॉस्टेलला राहायला चालला आहे. तर त्याला तिथे काय वाटतं, त्याने इतकं सकारात्मक पद्धतीने सांगितलं की मी तिथून आल्यावर किती स्ट्रॉंग पद्धतीने स्वतःची कामं स्वतः करू शकतो. त्यानंतर एक छोटासा खेळ झाला. आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढावं त्यासाठी हा छोटासा गेम सगळेच विद्यार्थी छान खेळत होते. त्यानंतर एक लग्न होतं, हे नवरी आणि तिची आई फोटोग्राफ सेशन चालू होतं. आपण काय एन्जॉय करायचं मस्तपैकी. त्यानंतर हा एक इतका सुंदर 40 गावात रस्ता तयार झाला आहे की त्याचं एक व्हिडिओ तयार करावाच अशी इच्छा झाली. त्यानंतर हे मंगल कार्यालय कुठलं आहे तुम्ही ओळखू शकाल का, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर हा हायवे आहे धुळे जायला इतका खराब रस्ता होता. आता अगदी 1 तासात आपण धुळ्याला आरामात पोहोचतोय. त्यानंतर इकडे आपण कन्नडकडे जाणारा रस्ता, त्यातही ट्रक वगैरे बंद झाल्यामुळे ट्रॅफिक नसतो. त्यानंतर इकडे आमच्या गावाला जाणारा रस्ता. चला तर बघ घराकडे. आणि इथे जवळच पेट्रोल पंप असल्यामुळे खूप फायदा होतो. आणि आता हे नवीन कन्स्ट्रक्शन सुरू झालं आहे. ज्याच्याकडे स्वतःचं हक्काचं घर नाही त्याला स्वतःचं हक्काचं घर मिळणार आहे. कोणी या इथे आपलं स्वतःचं हक्काचं घर बुक केलं आहे नक्की सांगा. आणि आयुष्यात प्रत्येकाचं आपलं एक स्वतःचं हक्काचं घर व्हावं ही इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतात. श्री स्वामी समर्थ. आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करून घ्या.